चालेल, लेट झालंय, चालू करूयात आपण. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं 24 तारखेला आपण ऑफिस चालू करतोय. आपण त्या तारखेला ऑफिस चालू पण केलं होतं आणि मी जसं तुम्हाला बोललो होतो की मला केवायसी अपडेटसाठी एक 8-10 दिवसाचा टाईम द्या तुम्ही. तो दिला पण सगळ्यांच्या आपण केवायसी वगैरे करून घेतल्या. ऑलमोस्ट सर्वांचे आपण केवायसी सगळं करून घेऊन पेमेंट वाटप चालू केलं होतं. आतापर्यंत जवळपास म्हणजे आपण ऑफिसलाच 400-500 लोकांची पेमेंट द्यायला एकदम छोट्या अमाउंट आपण तिथं कॅश का देत होतो की छोट्या अमाउंट होत्या त्यांना बँक खात्यावर देणं आणि तिथं परत बँकेत जाऊन नंबर लागणं ते योग्य वाटलं नसतं म्हणून आपण त्या छोट्या अमाऊंट तिथं ऑफिसला देत होतो. पण याच्यामध्ये काय झालं, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की ऑफिस चालू केल्यानंतर तुम्ही कर्मचाऱ्यांना तिथं काम करू द्या, तिथं वातावरण खराब करू नका, जेणेकरून तुम्ही सिस्टम चालू दिलं तर चालणार आहे, सिस्टम चाललं तर पैसे येणार आहे, तोपर्यंत पैसे येऊ शकत नाही. पण तिथं तुम्हाला सांगतो गेल्या 2 ते 3 दिवसात एवढे भयंकर भयंकर म्हणजे कृत्य केले लोकांनी येऊन की कसं म्हणजे नाविलाजाने मला ऑफिस डायरेक्ट कुलूप लावून घ्यावं लागलं त्या गोष्टीसाठी. म्हणजे अक्षरशः आमचा कर्मचारी पण तिथून उचलून नेला आणि नंतर त्याला मारतो, हाणतो. त्याच्यासोबत म्हणजे काय काय कृत्य केले त्यांनी सगळं सांगितलं मला त्या गोष्टी. कदाचित मी जर कायदेशीर मार्गाने गेलो असतो तर आज तुमचा पैशाचा गुन्हा काहीच नाही, एवढा खतरनाक गुन्हा त्या व्यक्तीवर पडू शकत होता. पण ते आपलं करायचं नाही जोपर्यंत हे सगळं शांत होत नाही तोपर्यंत. मग त्यामुळे तुम्हाला सांगतो असे कृत्य करू नका. तुमचे पैसे तुम्ही तुमच्या पैशापुरतं काही करा. मी तुम्हाला मागच्या 4-5 महिन्यात पण सांगितलं होतं की तुम्ही जाऊन रितसर जाऊन पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट करा. जो न्याय असेल तो प्रत्येकाला भेटतो. आजपर्यंत भेटला आलेला तुम्हाला का नाही भेटणार? पण असे कृत्य करू नका. तुम्ही कर्मचाऱ्यांना उचलून नेणार, तिथे येऊन आत्महत्याचे प्रयत्न करणार, हे सगळं करणार. मग सिस्टम कसं चालणार? मी काय करणार आहे? कसं चालवायचं कसं? आणि ऑफिस चालवलं नाही तर पैसे भेटणं शक्य नाही तुम्हाला हे पण सांगतो. तुम्ही उद्या केसेस दाखल केल्या किंवा काही जरी झालं तर सगळं काय जे असेल, कारण तुम्ही पैसे द्यायला ऑफिसमध्ये आले होते, माझ्याकडे कुठं रस्त्याने फिरताना किंवा घरात येऊन तुम्ही पैसे दिले नाही. तुम्ही ऑफिस चालू होतं त्यावेळेस पैसे दिले, त्यामुळे ऑफिस चाललं तरच पैसे भेटणार आहे. ऑफिस बंद राहिलं तर पैसे भेटणार नाही. आता मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो, मी शेवटचा एकच प्रयत्न करणार ऑफिस चालू करण्याचा. परत जर परत कोणी कर्मचाऱ्यांना उचलून ने दमदाटी करणं किंवा मग त्यांना शिवीगाळ करणं इतर काही कृत्य केले तर मग तुमच्याकडे एकच पर्याय, सरळ सरळ पोलीस स्टेशन मध्ये केसेस दाखल करणे आणि कायदेशीर मार्गाने तुम्हाला जो पर्याय सापडेल त्या मार्गाने तुमचे पैसे काढून घेणे. त्या गोष्टीसाठी मग 5 वर्षाचा कालावधी लागू किंवा 10 वर्षाचा लागू, 15 वर्षाचा लागू किंवा भेटणार पण नाही. मी नाही सांगू शकत त्या गोष्टी. कारण शेवटी जे काय असेल ते कायदा आहे आणि आजपर्यंत कोणत्या केसेसचा निकाल एवढा काही फास्ट लागलेला नाही. त्या हिशोबाने तुम्हाला सांगतोय. म्हणजे माझा बोलण्याचा उद्देश तुम्हाला निगेटिव्ह करणं नाहीये. पण तुम्ही मला म्हणजे माझे तुम्ही सरळ सरळ हातपाय बंद करताय काम करण्याचे. मी आता तिथं कर्मचाऱ्यांनी तुम्हाला सांगतो, मी तिथं नसताना पण एवढं मेहनत करून ऑफिस चालू केलं, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, एवढ्या सगळ्या लोकांचा त्रास त्या ठिकाणी सहन केला. सगळं व्यवस्थित रुटीन मध्ये आणलं आणि नेमकं पैसे घ्यायची वेळेस आली तर तुम्हाला काय वाटलं की सगळ्यांना नाही एकाच दिवशी पाहिजे, कोणाला वाटलं नाही मला आजच पाहिजे. नाही, शक्य नाही होणार एवढं. तुमची संख्या जास्त आहे, देणार मी एकटाच आहे आणि सगळ्या गोष्टीची मॅनेजमेंट करायची. तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत जरी एवढ्या संख्येने एका दिवसात गेले तरी तुमचे पैसे भेटू शकत नाही. तुमच्या असताना तुमच्या सेव्हिंग अकाउंटवरचे पैसे ना, मी बोलत नाही तुमचे फिक्स डिपॉझिट आणि वगैरे, तुमच्या सेव्हिंग अकाउंटवरचे पैसे राष्ट्रीयकृत बँकेत हजारोच्या संख्येने तुम्ही जर एका दिवसात गेले तरी बँक तुम्हाला काहीतरी मॅनेजमेंट करेल, टोकन देईल, 2-3 दिवसाचा टाइम देईल, 8 दिवसाचा देईल किंवा तुमच्या विड्रॉलवर बंधन आणेल. पण तुम्हाला वन डे पैसे देऊ शकत नाही. मग तिथं जाऊन तुम्ही एखादा कर्मचारी उचलून आणणार आहेत का? किंवा तिथं जाऊन तुम्ही सुसाईड अटेम्प्ट करणार आहेत का? असं मग तुम्ही इथं पण थोडं समजूतदारपणा घ्या ना. एवढं नसतं लगेच आता चालू केलं म्हणजे लगेच तुम्हाला एका दिवसात. आज तुम्ही एक जणाने कर्मचारी उचलून नेला, उद्या तुम्ही काही करताल, मग मी कोणाला पुरणार आहे? त्यामुळे मी ऑफिस परमनंटली बंद केलेलं आहे. फक्त आता शेवटचा एक लास्ट प्रयत्न मी करणार आहे. त्याच्यात जर काही विपरीत घडलं शेवटचा, त्याला मी म्हणजे परत माझी पण इच्छा राहिली नाही म्हणजे तुम्हाला केसेस दाखल करणे आणि माझी सरळ सरळ भूमिका पोलीस स्टेशन मध्ये सरेंडर होऊन शिक्षा सहन करणे इथपर्यंत माझी भूमिका मी तयार ठेवलेली आहे आता या गोष्टी तुम्हाला सांगतो. त्यामुळे तुम्हाला सांगतो, तुम्ही पॉझिटिव्ह जर असाल आणि तुम्हाला जर पैसे पाहिजे असेल तर तुम्ही ते रितसर मार्गाने घ्या. हा, तरी पण कोणाला जर नसल हे निघत, दम निघत पाहिजे तर मला नाही विश्वास काय तर पर्याय आहे ना. तुम्ही सरळ सरळ संबंधित पोलीस स्टेशनला जा, शाहूगाव पोलीस स्टेशनला जा, तिथं तुम्ही रितसर तक्रार दाखल करा माझ्या नावाची. मी तुम्हाला त्या गोष्टीसाठी नाही म्हणतोय का, त्या गोष्टीत मला तुमच्याबद्दल कसलाही राग नाहीये. तुम्ही व्यवस्थित जाऊन तक्रार दाखल करा. तुमची काय जी डिटेल असेल तिथं द्या, तुमचे किती पैसे होते काय, तुमच्याकडे जे काही पुरावे असतील ते द्या. माझ्याकडनं ज्यावेळेस मी इन्व्हेस्टिगेशन माझ्याकडनं होईल, माझ्याकडनं पण फुल सपोर्ट केला जाईल की माझ्याकडे कसं होतं, कसं घेतलं होतं, काय काय ज्या गोष्टी सगळ्या ज्या झालेल्या असतील त्या सगळ्या माझ्याकडनं पण. म्हणजे असं काही नाही, फक्त चुकीचे कामं करू नका आणि कायदा हातात घेऊ नका. माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही कायदा हातात घ्यायचा प्रयत्न करू नका. जे काही होईल ते कायद्याने होईल. त्यामुळं ह्या गोष्टीनं तुमचे पैसे निघणार नाही.
सरळ म्हणजे लास्ट स्टेज तुम्हाला सांगायची म्हणजे असे कृत्य करून पैसे निघणार नाही. जे आता आजच्या तारखेपर्यंत तरी पण मी ऑनलाईन पेमेंट टाकत आलोय. पण ऑफिस जर नाही चाललं तर मी पेमेंट टाकणार कसे? सगळे डिटेल्स तुमचा काय जो असेल डेटा सगळा ऑफिसमध्ये. ऑफिसला जर कुलूप लागलं तर पैसे भेटणं म्हणजे जवळपास अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो तुम्हाला ऑफिस जर चाललं तर पैसे भेटणार आहे. त्यामुळे ती ज्याची त्याची वैयक्तिक जबाबदारी आहे का आपण कसं वागायचं किंवा तिथं जाऊन काय ट्रीट करायचं. हा तुम्हाला काही मागितलं किंवा एखादा डॉक्युमेंट मागितला किंवा तुम्हाला काही माहिती विचारली फोन आला ते तुम्ही सांगा. पण तिथं जाऊन असे गैरकृत्य करून पैसे निघणारच नाहीये तुम्हाला सांगतो. कसेच निघणार नाही. मी तुम्हाला म्हणजे ठामपणे सांगतो. गैरकृत्य करून पैसे कारण पैसे माझ्याकडे आहेत आणि मी मुद्दाम देत नाही. अशा प्रकार असतात तर मग ते निघले असते. पण पैसे सिस्टम मध्ये फसले तर सिस्टमनेच पैसे निघणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर सिस्टम चाललं तर पैसे भेटणार आहे. हे सरळ सांगायची गोष्ट आहे. म्हणजे तुमचे पैसे बुडवून मला काय करायचं नाही. उद्या काय होईल जर तुम्हाला नाही घ्यायचे व्यवस्थित तुम्ही सरळ सरळ तुम्ही जा पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट दाखल करा. हजारोच्या संख्येने जा. सगळे जेवढे असतील तेवढे व्यवस्थित तुमचं काय असेल. हा त्याच्यामध्ये पण एक सांगतो जो तुमचा रितसर तुमचं म्हणणं आहे आणि रितसर तुमचा जो इन्सिडेंट काय जो असेल तो खरा काय जो तुमच्या सोबत झालाय. माझे एवढे पैसे बाबा मला एवढे भेटले तेवढे माझे बाकी जे काय असेल तिथं रितसरची फिर्याद द्या ती दाखल करा. त्याची एक प्रत तुमच्या जवळ घ्या आणि रितसर काय असेल ते तुमच्या कायदेशीर मार्गाने चला. त्याच्यामध्ये पण तुम्ही जर उलटे सुलट काय करायला गेले किंवा काहीतरी खोटी फिर्याद देणं किंवा मग त्याच्यामध्ये काहीतरी मनाने ऍड करणं किंवा काहीतरी कोणतरी सांगितलंय म्हणून उलटे सुलट किंवा कर्मचाऱ्यांची नावं टाकणं याच्या त्याची नावं टाकणं याने तुमची फिर्याद कोर्टात टिकणार नाही. हे पण तुम्हाला सांगतो. म्हणजे माझं तुमचं काय म्हणजे तुम्ही माझे दुश्मन नाहीये किंवा मी माझं तुमच्या फिर्याद दिली त्याच्याबद्दल दुमत नाही. फक्त जी पण देताना खरी द्या. त्याच्यामध्ये जर खोटे शब्द वापरले किंवा खोटा तुम्ही बनाव केला किंवा खोट्या कोणत्याही गोष्ट की जेणेकरून तुम्हाला वाटलं की नाही याचा कॉन्टॅक्ट असा याचं नाव टाकतो त्याचा काही कोणाचा कॉन्टॅक्ट नाही ज्याचे त्याचे पैसे फसलेले आहेत आणि कोणाच्या कॉन्टॅक्टने कोणाचं नाव टाकून तुमचे पैसे निघणार नाही. तुम्ही कोणाचेही नाव टाकले तरी मी काही तुम्ही जर खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला तर काही गोष्टी तुम्हाला सांगतो मी पण खोट्या करल आणि त्याने तुम्ही आणि मी दोघं पण अडचणी देणार तुम्हाला हे पण सांगतो. हा तुम्ही रितसर खरी दाखल करा. या तारखेला या दिवशी मी या ठिकाणी ऑफिसला गेलो एवढी रक्कम दाखल केली होती तिथे जमा केली होती त्याच्यापैकी एवढी मला भेटली एवढी माझी बाकी तुमचं काय जे असेल जेणेकरून तुम्हाला उद्या कोर्टात ठामपणे ती बाजू मांडता येईल आणि तुमची फिर्याद कोर्टात टिकल. उद्या जर तुमचा खर्च होईल आज तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाणार काय जाणार आणि तिथं जर तुमची फिर्याद टिकली नाही तर त्याच्यात पण जबाबदार तुम्ही स्वतः असाल. तुम्ही उद्या म्हणू नका की मी चुकीचे आर्ग्युमेंट केले किंवा काय जे असेल ते. मी जी गोष्ट चुकीची चुकीची म्हणणार जी खरी आहे तिला खरीच म्हणणार. त्यामुळे तुम्हाला फिर्याद देताना पण ते सांगतो. आता बऱ्याच जणांचा सध्या मूड आहे पोलीस स्टेशनला जाऊ आम्ही गुन्हा दाखल करू. तुम्ही जे करायचं ते करा. ती तुमचा सर्वस्वी अधिकार आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी अडवणार नाही. ते तुम्ही करा. ज्याला ऑफिस चालू होऊन नियमात पैसे घ्यायचे त्याने ते घ्या. ज्याला तिकडून खूप म्हणजे वाटत असेल कायदेशीर मार्गाने निघतील अर्जंट निघतील तर त्याने ते पण करा. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे का जे पण करताना कायदेशीर मार्गाने करा आणि जे सत्य आहे ते मांडा. कायदा हातात घ्यायचा प्रयत्न करू नका. कायदा जर हातात घेतला तर 100% तुम्ही आणि मी प्रॉब्लेम मध्ये येणार आणि तुम्ही आणि मी प्रॉब्लेम मध्ये आलो तर आपले म्हणजे एकंदरीत काय होईल तुमचं आणि माझं दोघांचं नुकसान होईल. याच्यामध्ये पैसा सिस्टम मध्ये अडकलेला आहे. जसा निघल तसा माझं देण्याचं काम चालू आहे आणि अक्षरशः आजच्या शेवटच्या तारखेपर्यंत मी आजही पेमेंट मारलेत. ज्याला आले त्याला माहिती आहे मी कोणाचं नाव सांगणार नाहीये. आता इथून पुढे जे होतील कॅश पेमेंट कोणाचंही होणार नाही. फक्त ऑनलाईन पेमेंट मी करणार आहे आणि ऑफिस चालू होईल. ऑफिस जर परत बंद झालं तर पेमेंट त्या दिवसापासून कायमस्वरूपी स्टॉप होतील आणि तुमच्याकडे एकमेव मार्ग राहील तो म्हणजे फक्त कायदेशीर मार्गाने लढा देणं आणि तो मार्ग खूप म्हणजे खूप वेळ खाऊ मार्ग आहे. त्याच्यात तुमचा पैसा आणि वेळ आणि मानसिक हॅरेसमेंट भरपूर होणार आहे आणि माझी ती अजिबात इच्छा नाही कारण पैसा मला कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला देणंच आहे. त्यामुळे मला काही तुम्ही कायदेशीर मार्गाने घेतला तरी दे नाही या मार्गाने घेतला तरी दे नाही. फक्त काय होईल इकडनं लवकर भेटेल तिकडनं तुम्हाला 5 ते 10 वर्षाचा 4 वर्षाचा 8 वर्षाचा कालावधी लागू शकतो. त्याबद्दल मी त्या वेळेनुसार मी नाही बोलू शकत कारण ते मान्य न्यायालय जो निकाल देईल त्या पद्धतीने ते होईल. त्याच्यात भरपूर अजून गोष्टी आडव्या जातील किंवा काय जे होईल. पण या मार्गाने काय होईल कधी ना कधी आज ना उद्या तुमचे ते पैसे भेटून जातील. फक्त त्याच्यात तुम्हाला संयम धरणं आहे आणि कायदा हातात न घेता तुमचा रितसर मार्गाने तुम्हाला तुमचे पैसे घ्यायचे. ठीक आहे. तर एवढंच बोलायचं होतं. बाकी काही नाही. मी एक शेवटचा प्रयत्न करतोय. हा अजून दुसरी गोष्ट बऱ्याच जणांचं असं म्हणणं की आम्ही शांत आहे आम्हाला काहीच करायचं नाही कुठे तक्रार द्यायची नाही काहीच नाही. उद्या जर तुमच्यावर गुन्हा पडला किंवा तुम्ही कोणत्या गुन्ह्यामध्ये अडकले तर मग आमच्या पैसेच काय तर ते मॅनेजमेंट मी करून ठेवलेले. जर माझ्यावर कितीही केसेस दाखल झाले आणि मला अटक झाली किंवा मी जेलमध्ये जरी असलो तरी जे लोक बाहेर शांत आहेत त्यांचे पैसे कोणत्या ना कोणत्या मार्गाने भेटणार तेवढी मॅनेजमेंट मी करून ठेवलेली आहे. जे रुटीन असेल त्या रुटीन प्रमाणे त्यांचे पैसे भेटणार. बाकी जे कायद्याच्या दरबारात गेलेले त्यांचे पैसे पूर्णतः कायदेशीर मार्गाने भेटणार. त्यांचा आणि ऑफिसचा त्यानंतर काही संबंध राहणार नाही. जो मान्य न्यायालय जो निर्णय देईल त्याच निर्णयाप्रमाणे ते पैसे भेटतील. त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. ते डायरेक्टली मला मागू शकत नाही किंवा मी त्यांना डायरेक्टली बाय हँड ते पैसे
देणार नाही. हे पण तुम्हाला स्पष्ट सांगतो. ज्यावेळेस कोर्ट जे काही डिसाईड करेल त्याच वेळेस ते होईल. हा, बाकी ऑफिसचं जे रुटीन प्रमाणे आहे ते जे लोक त्या मार्गाने घेतील त्यांना त्या मार्गाने पैसे मिळतील. त्यामुळं आता माझं तर आव्हान तुम्हाला एकच राहील की कायदा हातात न घेता संयम धरून आणि शांततापूर्वक आणि कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता तुम्हाला शांततापूर्वक तुमचे पैसे घेणं एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी याच्याबद्दल मी तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी फोर्स किंवा प्रोत्साहित किंवा अडवणार नाही. ज्याला जे करायचं त्याने ते करू शकता. माझी तुम्हाला ज्या गोष्टीत मदत लागेल त्या गोष्टीत मी तुम्हाला पूर्ण मदत करायला सहकार्य आहे. ज्याला कोणाला फिर्याद दाखल करायची तुमच्याकडे काही म्हणजे डिटेल जरी नसेल तर तुम्ही मला मागा, मी ती डिटेल तुम्हाला द्यायला रेडी. ज्यावेळेस माझ्याकडे इन्व्हेस्टिगेशन येईल त्यावेळेस मी ज्या काही गोष्टी असेल त्या सगळ्या गोष्टीची कबुली मी तुम्हाला देईल. म्हणजे असं काही नाहीये. हा, फक्त तुम्ही जर हेल्थ रिपोर्ट करायचा प्रयत्न केला तर मी तुमच्यावर काही हेल्थ रिपोर्ट करून एवढी गोष्ट लक्षात घ्या. एकही शब्द त्याच्यामध्ये खोटा नको आहे. जे तुम्हाला करायचंय ते पूर्ण रितसर आणि 100% ते लेजिट असलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही जर खोटा बनावा आणि खोटी फिर्याद देण्याचा प्रयत्न केला तर खोटी फिर्याद मी पण देणार, एवढं तुम्हाला ठामपणे मी सांगतो. ठीक आहे, कारण मला माहिती आहे तुमची पण टिकणार नाही, माझी पण टिकणार नाही. पण याच्यामध्ये तुमचा आणि माझा दोघांचा खर्च वाया जाणार, वेळ वाया जाणार. पण काही गोष्टी मला करावं लागणार आहे, कारण खोट्या गोष्टीत मी अडकू शकत नाही. जी खरी आहे त्या गोष्टीला माझा 100% म्हणजे ऍग्री राहील मी त्या गोष्टीला. ठीक आहे, म्हणजे तुमचे पैसे निघणे हा तुमचा उद्देश असेल तर तुम्ही लेजिटमेट आणि कायदेशीर मार्गाने चला, एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी अजिबात काही दुसरं म्हणणं नाहीये. ठीक आहे, बाकी ऑफिस कधी चालू करायचं, काय चालू करायचं या गोष्टीसाठी आता कमीत कमी परत यंत्रणा सुरळीत व्हायला 1 हप्ता ते 15 दिवसाचा वेळ खरोखर लागणार आहे. कारण हे सगळं नियोजन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि माझा पण माइंडसेट म्हणजे पूर्णपणे खराब झालेला आहे. कारण मी खूप मुश्किलीने मी तुम्हाला सांगितलं होतं की इथपर्यंत हे जुळवत आणलेलं आहे आणि ऐन वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये खूप मोठा म्हणजे असं एक म्हणजे अपेक्षितच नव्हतं मला. केवायसी वगैरे सगळ्या व्यवस्थित झाल्या होत्या, पण त्याच्यानंतर शेवटच्या 2 दिवसात खूप गैरप्रकार तिथं घडल्यामुळं मला खूप काही निर्णय माझे चेंज करावे लागले आणि बऱ्याच गोष्टी आपल्या हातातून गेल्या. म्हणजे ज्या गोष्टी आपण जे फंड्स उभा केले होते किंवा जे इन्व्हेस्टर वगैरे आपण तयार केले होते त्याच्यापैकी बऱ्यापैकी ते पळाले. आता बऱ्याच लोकांच्या इच्छा होत्या की हे सुरळीत व्हावं नाही, त्यांच्या पण मनालाही झालं. त्यामुळे असो, मी परत प्रयत्न करेल. कोणाचा एकही रुपया न ठेवणं हाच माझा उद्देश आहे. त्यामुळे मी परत प्रयत्न करणार आहे. बाकी तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. तुमच्या मूलभूत अधिकारांचा कसा वापर करायचा तो तुम्ही ठरवायचा. अजून दुसरी गोष्ट, ज्यावेळेस ज्यांची कोणाची इच्छा आहे की पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार वगैरे दाखल करणं काय, तर त्यांना माझी एक हात जोडून विनंती आहे की पोलीस स्टेशन मध्ये जाताना तुम्ही स्वतः जा. तुमची काय तुम्हाला वाटत असेल माझी फसवणूक झाली, पैसे तुमचे गेले, तुम्ही स्वतः तिथे जा. तुमची काय रीतसर असेल ती फिर्याद दाखल करा. त्यासाठी कोणत्याही एजंटचा किंवा कोणत्याही मध्यस्थीचा वापर त्या ठिकाणी करू नका. तुमच्यासोबत तुमची फसवणूक अजून एकदा होऊ शकते, हे पण शक्यता नाकारली जात नाहीये. कारण तुम्ही स्वतः तुम्हाला तो अधिकार आहे, तुम्ही तिथं जा, संबंधित अधिकाऱ्याला भेटा. तिथं जे कोणी अधिकारी असतील पोलीस स्टेशन मध्ये त्यांना भेटा, ते तुमची फिर्याद दाखल करून घेतील. असं म्हणजे तिथं कोणाच्या वशिलेची किंवा मध्यस्थीची किंवा कुठल्याही गोष्टीची गरज त्या ठिकाणी लागत नाही. तुमचा तो कायदेशीर अधिकार आहे, तुम्ही कायदेशीर मार्गाने तिथं जा, तुमची फिर्याद दाखल करा. तुमची रितसर फिर्यादीची कॉपी तुमच्या जवळ ठेवा. त्यासाठी कोणालाही पैसे खर्च करण्याची किंवा एखादा मध्यस्थी नेमण्याची किंवा एखादा प्रतिनिधीच्या माध्यमातून जाण्याची गरज नाहीये. कोणी तुम्हाला म्हणेल की मी दाखल करून देतो, असं करून देतो, तसं करून देतो, माझे हे ओळखीचे, तसं काही नसतं. तो तुमचा अधिकार आहे. कुठेही 1-2 रुपये खर्च करायची गरज नाहीये. जे रीतसर असेल रीतसर मार्गाने करा. माझी शेवटपर्यंत हीच इच्छा राहील की तुमचं कुठेही नुकसान न व्हावं. कारण ऑलरेडी मला माहिती आहे सगळे आर्थिक अडचणीतून जाते आणि याच्यामध्ये काय होत असतं की एकदा माणूस कुठे अडचणीत सापडला तर तो अडचणीतून बाहेर निघण्यासाठी कोणता ना कोणता मार्ग शोधत राहतो आणि त्या शोधात त्याच्यात काही लोक असे असतात की त्याचा गैरफायदा घेत की तुम्हाला खोटा असा काहीतरी बनाव करून आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करू शकतो अशा मदतीचा बनाव करून तुमच्याकडून 2-5 रुपये लाटण्याचा ते प्रयत्न करू शकतात. म्हणून तुम्हाला ती एक हात जोडून विनंती आहे. तुम्हाला जरी माझ्या विरोधात तक्रार द्यायला जायचं असेल तर तुम्ही स्वतः जा आणि रितसर तुमची काही असेल ती तक्रार दाखल करून तुमची फिर्यादीची कॉपी तुमच्या जवळ घ्या. बाकी निर्णय सर्वस्वी तुमचा असेल. ठीक आहे, याच्या पलीकडे काही नाही. आणि याच्या पलीकडं हे फायनल एवढंच आहे. याच्या पलीकडे दुसरं काही नाहीये. बाकी मार्केटमध्ये काय ज्या अफवा चालू असतील त्याच्याबद्दल मला काय कोणाला काय बोलायचं नाहीये. काय असतील ते तुम्ही तुमच्या ठरवा आणि ते सोडून द्या. बाकी जे मी बोललो हेच फायनल आहे आणि हेच ऑथराईज आहे. त्याच्या पलीकडे ज्या मार्केटमध्ये काय तुम्हाला काय ऐकायला भेटत असेल, बघायला भेटत असेल, ह्या निव्वळ अफवा आहेत. या गोष्टी सोडून तुम्ही तुमच्या वैयक्तिक म्हणजे जो व्यवहार आहे त्याच्यावरच लक्ष द्या. बाकी कोणाचं काय चाललं असेल त्याच्याकडे लक्ष देऊ नका. जे मी बोलल तेच होईल. बाकी कोणी काही बोलून काही होणार नाही. कारण पैसे मला द्यायचे आणि घ्यायचे तुम्हाला. त्यामुळे याच्यात त्रयस्थ व्यक्तीचा कोणाचा काही संबंध येत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणी काही सांगत असेल किंवा काही मार्केटमध्ये अफवा पसरवत असेल तर त्या निव्वळ अफवाच आहेत आणि त्या 100% खोट्याच असणार. ठीक आहे, चल ओके, थँक्यू, गुड नाईट.